आवय बापूय आमकां तियात्राक व्हरताली तेन्ना ती हॉलान आसली माटो वाजताले रातचे 10 PM स्टार्ट जातालो आनी तेन्ना तियात्रांनी आमचे आल्फ्रेड रोज एम बॉयर जासिंत वाश लॉना बाब पीटर अजून नांव येता म्हाका ती ऑफेलिया आंतोनेट ही सगळीं कांतारां करतालीं गोंयचे आमचे सोबीत सुंदर गोंय आहा ते आमकां सांगताली ल्हान भुरगो आसलो 8-9 वर्साचो ती कांतारां ती उतरां आयज पासून तोखलेन उरली आयज तर पळयत जाल्यार आमचे सोबीत सुंदर गोंयचेर हिंदीन एक म्हणली बुरी नजर म्हणजे इंग्लिशीन इवल आय म्हणटा पळय तो एक दिल्ली वालांचो इवल आय पडलेलो आहा गोंयकारांच्या गोंयच्या शाराचेर सगळ्यांक गोंयचो स्लायस जाय म्हणटा पळय ती आपणाकूय जमीन जाय गोंया धाकटुलें शार तुमी तो मॅप पळयशात जाल्यार एक डॉट मॅपाचेर ते डॉटार तर सगळे आयले दिल्ली पार्टी ब्लॅक मनी घेवन जमनी व्हेल्यो जाल्यार आमची फुडली पिळगी आमची भुरगीं हूंय वेतली पण टायम ऑलरेडी आयिल्लो आहा कित्याक थोडी जमीन उरल्या ती आमचे कडेन कळना हे सोबीत सुंदर गोंय तुमी तर बारीक पयशात पवित्र पुस्तकान बरयल्ले आहा शेतां आमची भाटां दोंगर आमचे न्हंयो ह्यो आमकांय दिल्या देवान आमकां दोंगर दिल्ले आहा आमचे दोंगर खातोतात हो दोंगर म्हणजे कितें आमचे पळय चिरे काडटात घरां बांदपाक तो चिरो ते दोंगरांसान येता आमचो चिरो पळय हा लॅटरायट तो उदक एब्सॉर्ब करता 4 म्हयने जेन्ना पावस पडटा तो 4 म्हयने तो उदक ओडून काडटा आनी मागीर फुडले 8 म्हयने आमच्या भायांनी आमची तोंयान तातूंत उदक दिता देवान हो प्लॅन केल्लो आहा हो दोंगर आहा ती आमची टँक ही टँक कातून उडयला पूण हांगासरलो MLA प्लास्टिकीच्यो टँकी दितात आमकां त्यो टँकी नाका देवान दिल्ली टँक ती आमची सांबाळा दुसरे म्हळ्यार एक कायदे काडटात सरकार एवरी असेंब्ली आता 39A म्हूण काडला ताचे पयलीं 17(2) ताचे पयलीं 16B असले कायदे काडून कितें कायदे सेम कायदे आमी एक म्हणणी आहा ओल्ड वायन इन न्यू बॉटल म्हणटा पळय ते नंबर चेंज करतात मातशी उतरां चेंज करतात द ओन्ली रिजन एंड एम इज आमची ही जमनी शेतां ही खनवट करून भायल्या लोकांक विकतात तुमकां तो दिवपाक जाय आमच्या लोकांक दियात आमच्या भुरग्यांक दियात हूंय वेतली आमची भुरगीं आयज तो गेटेड कम्युनिटी म्हूण आहा गेटी आहात आयज गोंयकारांक आमकां भितर वचोंक मेळना आमच्या गोंयांत सो हे सगळे तर आमचे केले आमची गिरेस्ताय केली जाल्यार आमी हूंय वेतले जेन्ना पयर हांवें म्हजें नॉमिनेशन फॉर्म भरलें आमच्या एक मिडियाच्या भावान एका रिपोर्टरान गोंयकार सारको गोंय मोगी क्वेश्चन विचारले तुवें तुजे एसेट्स कितले बरयल्या कित्याक आमची पळय ऑपोनंट आहा तिणें एसेट्स बरयल्या 1,1283 crores तुजे कितले एसेट्स आहा हांवें म्हळें म्हजे एसेट्स पळोवन म्हजी गिरेस्तकाय तर बरोवपाक गेलो जागो नाहलो म्हजी गिरेस्तकाय म्हळें हे टॅक्सी ड्रायव्हर हे आमचे गोंयकार जे पिडापीड दिता हो सरकार आमचे नुस्तेकार आमचे टॅक्सीवाले ही आमची गिरेस्तकाय तातूंत जागो ना त्या फॉर्मान भरपाक ही गिरेस्तकाय आमी लढाई करपाक इलेक्शनाक बसले हातूंत हांव सिन्स हांव मिलिटरींतल्यान येता आय एम अ सोल्जर जेन्ना म्हाका प्रियंका गांधी इंडक्ट केलो काँग्रेसान तिणें एक उतर म्हळें वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर म्हळ्यार हांव तुमकां विचारूंक सोदतां हांवें सगळें सोडलें भायर वचपाचें सोडलें जोडपाची एक स्वप्न आसलें तेंय सोडलें आनी एज अ सोल्जर हांव फुडें सरलां वायट धरनाका तुमी तावयो मारल्यो म्हाका तावयो मारून फुडें धाडटात म्हजे बरोबर येनात यू हॅव टू बिकम अ सोल्जर दिल्ली म्हाका एकलो धाडनाकात दिस वॉयस सगळ्यांचो वॉयस हॅव टू गो टू दिल्ली वी हॅव टू फायट फॉर अ चेंज आमी हे झूज मारला पळय डबल ट्रॅकिंगाक
जावं कोल, जावं रोड एक्सपान्शन, जावं तामनार प्रोजेक्ट, तुमकां तर हांव म्हणिना तुमी सड्यार यात आनी पळयात वास्को, तुमी गुगल इमेज काढात, गुगल मारात आनी सांगात इमेजीस ऑफ मडमुगांव पोर्ट ऑथॉरिटी, मडमुगांव पोर्ट, तुमकां दिसतलें सगलो कोळसो आहा तो. हे तुमी चिंताल, हांव कितें तुमकां एक कॉन्स्पिरसी सांगूंक सोदतां. सगळ्याक कोळसो आहा. 10 वर्सां पयलीं, इनफॅक्ट 12 वर्सां पयलीं, MPT was known for what? Exporting iron ore, correct? Mining चालू झाली. सगळ्या गोंयचे मीन तेन्ना मायनिंग आहलें पळय, तो मिनांतलो ओर MPT येतालो, बार्जी हाडटाले आनी थंयसान त्यो व्हडल्यो शिप्स येताले, आर्टबोट येताले, तांचेर लोड करून भायर येताले, करेक्ट? आमचे कडेन एक डॉक्युमेंट आहा, जेन्ना क्रेसेंट बाब आनी आमी बसले तो डॉक्युमेंट सागरमाला म्हणून स्टडी करताले, तातूंत आमकां एक मेळ्ळें 2016 बरयल्लें आहलें की वी हॅव टू लूक ऑफ ऑल्टरनेटीव कार्गो, म्हणजे आतां आयर्न ओर नाका आनी कितें पळोवपाक जाय, तें ब्लॅक एंड व्हायट आसा. आनी 2 वर्सां उपरांत तेन्नाचो ऑपोजिशन लिडर मनोहर पर्रीकार आवाज करपाक लागलो, इलो इलो आवाज, मायनिंग स्कॅम, मायनिंग स्कॅम. 2012 आमचे पळय जमनी विकता आनी मायनिंग स्कॅम म्हणून लोकांनी ताका निवडून हाडलो. ताणें म्हळें 35,000 करोडांचे स्कॅम आहा. आयज पासून 12 वर्सां उपरांत 35 रुपया पासून तातूंतले येवना. तो चीफ मिनिस्टर आहलो. आयज पासून बीजेपी सरकारान आहा, तुमचे कडेन पावर आहा. तुम्ही ते एक सरपंचाक सांकवाडच्या धमकी दितात, बंदूक लायतात आनी ताका बीजेपीन वतात. अरे तुम्ही बीजेपीन हाडले तांकां धरात आनी सांगात कोण मायनिंग स्कॅमान जावपाचें. हांव 6 म्हयने पयलीं आमचो चीफ मिनिस्टर प्रॉमिस करता आपूण मायनिंग स्टार्ट करता म्हणून. मायनिंग स्टार्ट करूंक जायना. तुमकां जर मायनिंग स्टार्ट करपाक जाय, वो कोळसो बंद करपाक जाय, वो डबल ट्रॅकिंग बंद करपाक जाय. जेन्ना कोळसो एमपीटींतलो काडटलो तेन्ना आयर्न ओर येतलो. This is in black and white. We have proved it is a simple logic. कित्याक एमपीटीन आनी जागो ना. दुसरे आमचे जेन्ना लिबरेशन जालें 3 ऑक्युपेशन आसलीं, एग्रीकल्चर, टुरिझम आनी मायनिंग. एग्रीकल्चर म्हणटा ते बिकॉज ऑफ लॅक ऑफ विजन ऑफ लिडर्स एट टायम. जो सरकार चलयताले MGP, हाचो तो सुधीर धावडेकर पळय स्पोक्स पर्सन जाला पळय, तो आमच्या ऑपोनंटाचो, तांची पार्टी जी मर्ज करून सोदताली, ताणें एग्रीकल्चर काबार केलें. मायनिंग बेड जालें, उरलां तें फकत टुरिझम. पत्ते हांव सांगता, सोबीत सुंदर गोंय देवान दिल्लें, ताका लागून ट्युरिस्ट येतात. खुबश्यो फामिली फेलीस जाल्यो ट्युरिझमान. धाकटे गाडे जावं, घरांनी कोणाय ट्युरिस्टांक धरले, कोणें टॅक्सी घेतल्यो, मोटरसायकल पायलट जाले आनी अशें करून आपणाचें पोट चलयलें, फामिली वयर हाडली. आयज ते डाबोलीम एअरपोर्ट बंद करूंक सोदतात. डाबोलीम एअरपोर्ट इज द लायफ लायन ऑफ साउथ गोवा's tourism sector, even whole of Goa. आयज तो डाबोलीम एअरपोर्ट तुमी बंद करी, आख्खो टुरिझम बिझनेस पळय हा साउथ गोवा इन्क्लुडिंग पार्ट्स ऑफ नॉर्थ गोवा काबार जातलो. काणकोण पासून लोकांक हुस्को जाल्लो आहा, ते म्हणटा आमी गाडो चलयता, कोण म्हणटा आपूण चाव विकता, कोण मोटरसायकल पायलट आहा, रीण काडून ते चलयता आपणाचे, कित्याक सरकाराक जॉब दिवपाक ताकद ना, तांच्याय पोटार खोट मारता. दीस रिफ्लेक्ट्स नाझिझम पॉलिसी. नाझिझम तेन्ना हिटलर आहलो पळय, ताणें ज्यूजांक मारले, 6 मिलियन 60 लाख ज्यूजांक मारले. कित्याक Jews were controlling the economy. सगळे फॅक्टरी, हॉटेल, बिझनेस ज्यूजांचे जाले. आयज हो पळय सरकार आहा जो इकॉनॉमी कंट्रोल करता, तांकां मारून उडयता. म्हणजे आमी जो लोक आहा, आमचो आवाजूच थंय पावचो ना. दुसरे आयज तुमी वाचता आसतले, डेली पेपरार येता उमकी मर्डर जाली, इतले रेप जाले, इतले ड्रग एडिक्ट्स, तांकां सेंटेन्स पडले. Across India today
आमकां ह्या सरकारान एक बिल्लो दिल्लो आहा, वी आर द ड्रग कॅपिटल ऑफ इंडिया. आनी एक बिल्लो दिल्लो आहा, वी आर द मर्डर कॅपिटल ऑफ इंडिया. 2 महिने पयलीं तुमी आयकलां आसतलें, एक आवय ल्हान भुरग्याक हाडले, ताका मारले. शी इज अ बिग CEO ऑफ अ कंपनी. भुरग्यांक बसून मारपाक हांगा येतात. 3 दीस पयलीं वास्कोन 5 वर्सांचे भुरगे, 5 वर्सांचे ल्हान भुरगे ताका रेप केले, मर्डर केले. वी हॅव बिकम अ रेप कॅपिटल ऑफ इंडिया, मर्डर कॅपिटल ऑफ इंडिया. आदी आमी उलयताले आमचे गोंय इतले सेफ, एक वस्तुरी रातची 12 वरांचेर 1 वरांचेर एकली वचोंक शकता, इतले सेफ कोणूच हात लावचो ना. आयज दिसाचे मर्डर जाता. आयज तुम्ही पयलां आसतलें वो सरकारांतले मिनिस्टर, देर आर जॉब स्कॅम्स. PWD जावं, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट जावं, सगळे डिपार्टमेंटात ब्रायब मागतात. 20 लाख 30 लाख 40 लाख. पुलिसान धरताय, पुलीस सब इन्स्पेक्टर जावपाक जाय 16 lakhs. आवय बापूय, म्हाका दिसता हे तुमी सगळी एग्री जातल्यात. जेन्ना एक ल्हान भुरगें जल्मान येता, आवय बापूय सपनां चित्ता म्हज्या भुरग्याक हांव बरें शिक्षण दितलो, भुरग्याक वयर काडटलो. आनी ते सपन पुरे करपाक दे सॅक्रिफायस. पयशे सांबाळटा, भुरग्याक शिक्षण दिता, रीण काडटा, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन. जेन्ना जॉबाचो टायम येता, हे मिनिस्टर पयशे मागता. वी हॅव बिकम एन अनएम्प्लॉयमेंट कॅपिटल ऑफ इंडिया. हे हांव सांगिना, प्रधानमंत्री मोदीन सांगला that highest unemployment is in Goa. So आमी या सरकारान कितें केलां आमकां? आयज आमी तो आवाज काडूंक सोदता that you have failed the people. आनी जेन्ना BJP एक गिरेस्त मनशाक आपणाचो कॅन्डिडेट म्हूण दवरता, तो आमचो आवाज बंद करूं. तुमी एग्री जातात? तुमकां दिसता BJPचो कॅन्डिडेट आपणाच्या सरकाराचेर आवाज उलयतलो कसो? इट्स अ वेस्ट ऑफ वोट. आनी हो जो MLA हा तुमचो वायट धर नाका, सारको फुटी. तो ताका आतां गमन आयना, नुवेचो लोक वरात, नुवेचो लोक वनस, ताजें आयकना. आतां तो थोड्या लोकांक सांगता आरची कोट मार. म्हणजे डेस्परेट, ही हॅज बिकम अ मर्सनरी. मर्सनरी म्हणटा ते कोण? पयशे घेता लोकांक मारता पळय. तो सगळे पळय आपणाच्यो प्रॉपर्टी आहा त्यो सेक्युअर करता. आमचे कडेन सगळे डिटेल्स आहा. आयज तो जमनी विकूंक सोदता म्हण आयकलां, क्रिसेन बाबाक सांगला. ताणें एक व्हडली प्रॉपर्टी घेतल्या. कारण म्हण हांव त्या सायडीक सरकारान 2.5 crore पयशे म्हणल्यार एक फकत रिटेनिंग वॉल बांदता. 2.5 crore हे कोणाचे पयशे? तुमचे न्ही आमचे. सरपंच पंचीस सगळ्यांक विचार. टॅक्सीस पळय आमी पे करता, ते आमच्या बरेपणाक लागून, आमच्या डेव्हलपमेंटाक लागून. आनी हो सरकार ते पयशे काडटा आनी तुमच्या MLAची प्रॉपर्टी सेक्युअर करपाक म्हणटा. 2.5 crore they have spent. It's a huge money. पण हांव क्रेसेंट बाबाक सांगता, तूं एक होमनिदातीची टॉपीक काडला ती बरी आहा, म्हणजे तुमच्या आमदारा कडेन इतली प्रॉपर्टी आहा न्ही. माय सजेशन इज टेलिंग, त्या प्रॉपर्टीचे प्लॉट करून लोकांक दी म्हण फ्री. आमच्या चिखले गांवांत ताची इली प्रॉपर्टी ना, खबर पासून ना. इतली प्रॉपर्टी की चुकून एक दीस चिखलेच्या इगोर्जेच्या प्रॉपर्टीन आपणाचो बोर्ड लायलो. ते पातीगार सांगपाक लागले, बाबा ती तुजी न्ही, तुजी सायडीची. खबर पासून ना इतली प्रॉपर्टी आहा. सो कमिंग बॅक टू द इश्यूज ऑफ वॉर, आयज इट्स अ व्हेरी क्रिटिकल फेज. लिबरेशनाच्या टायमार आमचे आवय बापायनी, हांव जेन्ना फार्मागुडी इंजिनियरींग करतालो, बारीक आयकोया, हाव अ पर्सन इज ब्रॉट, what is written in his destiny. ते आयज तुमकां सांगता. आमचे नोसिबान कितें बरयल्लें आहा पळय तें, देवाचे कितें प्लॅन आहा ते आमकां खबर आसना. सो हांव म्हजो फायनल सेमेस्टर आहलो. हांव एक इंडियेचो नॅशनल प्लेयर, बॅडमिंटन नॅशनल प्लेयर. आनी एक फावट हांव नॅशनल्सान परतो आयलो.
आणि माझी मामी ती सोपली आता तिने सांगले पेपरार आयला तुज्यो एक्झामीच्यो डेट्स पब्लिश केल्या तू वच कॉलेजीन आनी तुज्यो डेट्स पळय म्हूण. सो हांव कॉलेजीन गेलो 3:30-4 सांजचो पावलो फार्मागुडी आनी कॉलेजीन सगळे आमचे स्टुडंट्स भरलेले. हांवें तांकां विचारलें अरे गर्दी कित्याक इतली. ते म्हणपाक लागले कोण नेवीचे ऑफिसर आयल्या इंटरव्यू कॅम्पस इंटरव्यू तुवें वता. हांवें म्हणलें शे हे मिलिटरी आमकां न्ही बिकॉज म्हजे तकलेन आहले म्हजे व्हडले भाव मी 3 जाण भाव हांव धाकटो दोगूय भाव गल्फाक आहले दे आर ऑल्सो इंजिनियर्स. सो फॉर मी एक नॅचरल हें जालें हांव म्हजें शिक्षण करून हांवूय गल्फाक येतलो म्हाकाय जोडपाक आशिल्लें. मी 21 years old big dreams. सो एकल्या फ्रेंडान सांगलें म्हाका मागीर उलयता थंयच्यान म्हणजे ते कॅम्पसान बाबा आतां आमचे इंजिनियर जातले आमी इंटरव्यू दिवपाक जाय जस्ट गो एंड गिव एन इंटरव्यू एक्सपिरियन्स मेळटले कसो इंटरव्यू जाता पळय तो. सो हांव फायनली गेलो इंटरव्यूआक आनी जेन्ना हांवें नॉक केलें ते नेवी ऑफिसरान सांगलें यो म्हूण. आनी कितें जाय आय सेड सर आय वॉन्ट टू आन्सर द इंटरव्यू. ताणें सांगलें आय एम व्हेरी सॉरी 5 वस्तां जालीं म्हणपाक लागलो 5 आमी 9 स्टार्ट केलें तूं आतां येताय. So I said no problem. दार बंद केलें आनी आयलो. हांव गेल्लो कित्याक म्हजे दुसरे क्लासमेट आहले ताणें सांगलें दी बट ते नेवी ऑफिसरान सांगलें टायम जालो म्हूण. सो हांव आयलो नोटीस बोर्डार पळोवपाक लागलो एग्जाम डेट्स. तेन्ना कोण म्हणपाक लागलो अरे ते तुका सोदतात नेवी ऑफिसर आनी तो आयलो एकलो सिनियर नेवल ऑफिसर म्हाका म्हणपाक लागलो यू वर द वन हू हॅड कम. हांवें म्हणलें येस सर. तो म्हणपाक लागलो यू आर व्हेरी लकी आमी जेन्ना डेली गेले 199 स्टुडंट्स हॅव आन्सर्ड वी वॉन्ट टू मेक इट 200 कम. पळय नशिबान कितें बरयल्लें पळय तें. सो आय गो फॉर द इंटरव्यू. नाव सांगतोच ताणें विचारलें what is happening in India about political views of yours? What do you have to say? I said Mandal Commission problems are going on. VP Singh resign जावचोच पडटलें म्हणे हे चलना ते सारकें न्ही. आनी 2-3 क्वेश्चनां विचारले आनी काबार जालें. नेक्स्ट डे द हेडलायन वॉज VP Singh resigns. सो ते नेवल ऑफिसर सोदताले ओ हूंय हा भुरगो बाय म्हूण. आनी म्हाका ताणें आपयलो आनी एक इंटरव्यू केलो. नशिबान आहले भाशेन आय वॉज देर इन द नेवी. कसले खुबशे इन्सिडेंट जाले नेवी. I had the opportunity. I had the opportunity to fight for my country during the 1999 Kargil war. माझे ल्हानशे भुरगे आहले 6 म्हयन्याचे तांकां सोडून गेल्लो. मे बी देवाच्या प्लॅनान आहले की हाका हाडटलो. पण ते 2004 जेन्ना हांव अंडमान निकोबारांतलो पोर्ट ब्लेअर क्रिसमसाचे दुसऱ्या दिसा 26 डिसेंबराचे देर वॉज सुनामी. 18,000 लोक मेले. देवान आमकां वाटायली. आयज तुमच्या फुडल्यान मे बी देवाचे प्लॅन आहले की कितें तरी कितें तें समजना आहले. आनी जेन्ना हांव परतो गोंया ट्रान्सफरार आयलो आमी चिंतले म्हजी खूब वर्सां जाल्यार हांव एविएशनान आहलो फायटर एयरक्राफ्ट. सो आय वॉन्टेड टू लीव वॉन्टेड टू गो टू दॅट ड्रीम गल्फ. 26 वर्सां जालीं नेवी सोडली. I got a job in UAE. ते तर तुमकां सांगीत पगार कितलो आहलो तो म्हाका दिसता तुमी म्हणटले तो पिसो. When I converted the dirhams into rupees, it was crossing 20 lakhs a month. For a person from military background, getting so much money was a dream come true. आनी तेन्ना वचले कितें कायदे आयले गोंयान जेन्ना वचपाचो आहलो. हांगा म्हजो आमी घालपाक आयसा जयेश शेटगांवकर म्हूण ताणी एक मिटींग थारायली सडा एका टेम्पलाच्या कंपाउंडार आनी आमी 8 जाण आहले. आनी थंय एक एक्टिविस्ट अभिजीत प्रभुदेसाय म्हणटा तो आनी रुपेश शिंगरे ताणी प्रेजेंटेशन दिलें. गोंयचे कशें डिसऑर्डर जावपाचें आहा पळय गोंय काबार जावपाचें. हांवें आयकलें घरा आयलो आनी आय टोल्ड माय वायफ मी जोडून हांव परतो येतलो आमचें गोंय अशें उरतलें काय.
म्हजो डॅडी हा 92 years old. At that time he was about 85. तो म्हणपाक लागलो भानगडेन पडनाका, आमी खूब राजकारण पळयलां, तुका फामिला, तूं भायर वच, नेवी सोडना भायर वचपाक, सेकंड करियर. आनी हांवें सांगलें डॅडी भितरल्यान जायना, somebody has to fight. The people in power are compromised. आनी अशें करून आमी एक गोंयचो आवाज म्हणून संघटन घडोवन हाडलें. कित्याक तेन्ना ऑपोजिशन पार्टी, तेन्नाय काँग्रेस आली, ऑपोजिशन पार्टी इज सपोज टू बी द वॉयस ऑफ द पीपल. आनी गोंयांत कोंकणीन आमी म्हणटा गोंयचो आवाज. सो आमी तें नांव घेतलें, आमी गोंयचो आवाज जातले, जे आमी सगळीं आयज जावन आसा गोंयचो आवाज. हो गोंयचो आवाज जेन्ना हांव इलेक्शनाक रावना, काँग्रेस पार्टीन आनी इंडिया अलायन्सान म्हाका जेन्ना एक टिकेट दिल्या, ती म्हाका दिवना टिकेट, एक गोंयच्या आवाजाक सगळ्यांक दिल्या, ती हो पार्लमेंटान पावपाक पाहिजे. काबार करचे पयले एकूच फायनल तुमकां प्रॉमिस दिता, फुडली 5 वर्सां म्हज्या जिवी फुडली पिळगी येवपाची. म्हणजे हांवूय जल्माक येवना, खुबशे आमी जल्माक येवना, तुमी वडिलां तुमी हाडल्यात, म्हाका दिसता तुमी पार्ट घेतले त्या लिबरेशनान. हांव देव बरें करूं म्हणटा. आनी त्याच डॉक्टर तुमकां सांगता की आयज आमची रिस्पॉन्सिबिलिटी, आयज तर आमी हांगा लिबरेटेड, हांव फ्रिडम म्हूण हांव जिंकतलो रे जिंकतलो, कॅप्टन निर्यात जिंकतलो, जिंकतलो रे जिंकतलो, जिंकतलो रे जिंकतलो, जिंकतलो रे जिंकतलो. हाजीर आशिल्ले आमचे सरपंचीस, तशेंच 5 मेंबर्स, कारण एक्स सरपंचीस, तशेंच इंडिया अलायन्स पार्टनर्स असो मेवला, साऊथ गोवन असो आमकां मोग दाखयला, नॉर्थ गोवाचो काल हांव राती रिव्होल्यूशन जाला, पीपल्स मुवमेंट, पीपल्स वॉर अगेन्स्ट मनी पॉवर, ते ही नॉर्थाक इफेक्ट जावपाक लागला. तो लोक फुल्ला ही, आनी तो म्हणटा थंय बीजेपी नाका.